वाल्मिक कराडला बीड कोर्टानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि बीड कोर्टाबाहेर कराड विरोधक आणि कराड समर्थक यांच्या दरम्यान जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं। पाहुयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात। वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी। बीड कोर्टानं सुनावली कोठडी। खंडणी प्रकरणात अडसर ठरत असल्यानं संतोष देशमुखची हत्या। संतोष देशमुख हत्येच्या गटात सहभाग प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय। बुधवारी बीड कोर्टानं वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। कोठडी सुनावण्याच्या पूर्वी न्यायालयामध्ये सरकारी वकील आणि वाल्मिक कराडच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद झाला। तो युक्तिवाद आपण पाहूयात। आरोपी प्रतीक घुलेनं हत्येच्या वेळी वाल्मिक कराडला कॉल केले। संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी आरोपींचे 25 ते 30 लोकांना फोन गेले। कॉलवर नेमकं संभाषण काय झालं याचा तपास सुरू आहे। संभाषणाची वेळ आणि अपहरणाची वेळ मिळती जुळती आहे। तिन्ही आरोपींचं देशमुखांच्या हत्येच्या दिवशी संभाषण। 9 डिसेंबरला तिन्ही आरोपींमध्ये 10 मिनिटं संभाषण। एसआयटीच्या माहितीनुसार कराडनं हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली। कराडच्या जुन्या गुन्ह्यांची माहिती कोर्टात सादर। देशमुखांच्या गाडीमागे अपहरणकर्त्यांची गाडी असल्याचं सीसीटीव्ही फुटेज। दरम्यान कराडच्या वकिलांचा युक्तिवाद देखील आपण पाहूयात। वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर आहे। अद्याप एकाही आरोपीनं कराडचं नाव घेतलं नाही। हत्येच्या संदर्भात वाल्मिक कराडच्या विरोधात यंत्रणेकडे पुरावे नाही। पुरावे नसल्यानं कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही। खंडणीच्या गुन्ह्याचा संबंध लावण्यात येतोय। नियमाप्रमाणे कराडवर 302 लावू शकत नाही। मीडिया ट्रायलवर खटला कसा चालू शकतो? कराडला केस कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात 4 अनोळखी गाड्या। एसआयटी कडून कराडच्या विदेशातील मालमत्तांबाबतची चौकशी सुरू। तपास योग्य दिशेनं करावा आणि होत राहील यावर विश्वास ठेवणं पण आहे आपल्याला। आणि मुख्यमंत्री साहेबांनाच सगळ्यांना आश्वस्त केलेलं आहे। त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की शेवटचा आरोपी संपेपर्यंत, शेवटचा गुन्हेगार आरोपी त्यांना फाशी होईपर्यंत आमची यंत्रणा थांबणार नाही। आणि त्यावर आम्ही आम्हाला विश्वास दिलेला आहे। एवढा मोठा उद्योग पराक्रम केलेला माणूस जेलमध्ये गेल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ बीड परळी बंद करणे म्हणजे कितपत योग्य आहे असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला। आपला माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर ज्यांनी एवढा मोठा उद्योग केलेला आहे, हा माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ बीड परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य आहे? नाविन्यपूर्ण म्हणजे नवीन पायंडा पाडेल। वाल्मिक कराडला 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवताच त्याच्या समर्थकांनी बीड कोर्टाबाहेर गोंधळ घालायला सुरुवात केली। तर त्याचे विरोधक आणि समर्थक आमने सामने आल्याचं कोर्टाच्या परिसरात पाहायला मिळालं। पोलिसांना गर्दी आवरणं अक्षरशः कठीण झालं होतं। ज्यावेळेस त्याला ठेचून मारलं तेव्हा काहीच केलं नाही तुम्ही। त्याला रक्तबंबाळ झाला, 2 तास त्याला ठेचीत राहिले तेव्हा त्याचं काहीच केलं नाही। आम्ही उभं राहिला म्हणून आम्हाला तुम्ही गाडी घेऊन आम्ही उभं राहिला म्हणून फक्त उभं राहिला म्हणून एक सुज्ञ नागरिक आहेत आम्ही। उद्या तुम्ही आम्हाला मारणार ना, आम्हाला मारताना तुम्ही ठेचून तेव्हा काय करायचं? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी अद्याप ईडी चौकशी कशी सुरू झाली नाही असा सवाल उपस्थित केला आहे। अकाउंट जे सील केले, हे किती अकाउंट सील केलेत पहिलं आणि त्याच्यात पैसे किती आहेत ह्याची काहीच माहिती आपल्याकडे येत नाही। हे जर एक्स्टॉर्शन असेल, जे सरकार मान्य करतंय, FIR सांगतंय की त्याच्यात एक्स्टॉर्शन आहे, तर जर एक्स्टॉर्शन झालं असेल तर ईडी का ह्याच्यात लागत नाहीये? खंडणी प्रकरणात सीआयडीनं ताब्यात घेतलेल्या वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्येच्या गटात सहभागी असल्याच्या आरोपावरून मकोका लावण्यात आलाय। आज बीड न्यायालयानं त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। 7 दिवसांत वाल्मिक कराड काय खुलासे करतो, या प्रकरणात काय काय नवनवीन खुलासे होतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, बीड।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.